आजच्या या मंगलमय प्रसंगी वैशाली नगरीमध्ये आपण आलेलो आहोत। वैशाली नगरीमध्ये या ठिकाणी उपासकांना भोजन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आजच्या जेवणामध्ये शेव भाजी आहे बघा, ही शेवची भाजी आहे आणि पोळी आहे। कारण सकाळी आपण विळुवण राजगिरी येथून निघालो आणि आता वैशालीला पोहोचलेलो आहोत। रस्त्याने ट्रॅफिक होती आणि गाडी थांबवण्यासाठी वेळ पण नव्हता, जागा पण नव्हती आणि म्हणून या ठिकाणी आपण वैशालीला डायरेक्ट उपासकांना भोजन देण्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे। या ठिकाणी उपासक भोजन घेताना दिसत आहेत। आजच्या जेवणामध्ये आहे बघा फक्त शेव भाजी आहे आणि चपाती आहे। अशा पद्धतीने आज दुपारच्या वेळेला या ठिकाणी वैशाली नगरीमध्ये आपले उपासक भोजन घेताना दिसत आहेत। अशा पद्धतीने आजच्या या मंगलमय प्रसंगी वैशाली या ठिकाणी आपले उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत। आज खरं तर या वैशाली नगरीमध्ये आपल्या उपासकांचं भोजन होत आहे। साहेब जेवण घ्या ना, नाही काय गडबड झाली? हो का? एक काम करा मग, लिंबू आपल्याकडे आहे की नाही काय माहित नाही, नाही तर स्प्राईट घेऊन टाका, स्प्राईट। चालतं चालतं चालतं। ए छोटू, अरे तिकडे उभ्यानं जेवू लागलो तू। बघा या आमच्या कांबळे आहेत बघा, त्यांच्या घरच्यांनी 2 दिवस झाले व्हिडिओमध्ये बघितलं नाही, त्यांच्या घरच्यांचा जीव लागलेला आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या घरच्यांना सांगतो की या आई खूप छान आहे, चांगल्या आहेत, गुडघ्याला थोडा मार आहे, गुडघा थोडा सुजलेला असल्यामुळे डॉक्टरने आम्हाला सांगितलं की पायाची हालचाल होऊ देऊ नका, पायाची हालचाल झाली नाही पाहिजे म्हणून आईला आम्ही गाडीत बसवतोय। बाकी घाबरण्यासारखं काही नाही आहे, छान आहे, आईची तब्येत वगैरे छान आहे। हिम्मत आहे, हिम्मत आहे आईला। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आज वैशाली नगरीमध्ये भोजन घेताना दिसत आहेत।
आता भाजी पोळी घ्या ना. अशा पद्धतीने आज आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत. अशा पद्धतीने आज वैशाली नगरीमध्ये आपले उपासक या ठिकाणी भोजन घेताना आपण बघितलेलं आहे. हे विहार आहे. या विहाराच्या बाहेर ही भगवंताची मूर्ती आहे. सुंदर असे कमळाचं फूल आहे आणि कमळाच्या फुलामध्ये ही भगवंताची मूर्ती आहे. आणि हा या ठिकाणी हा जो घंटा आहे तो या ठिकाणी घंटा आहे. उपासक या ठिकाणी भगवंताचं वंदन करून या ठिकाणी घंटा नाद करत असतात. आणि हा परिसर आहे. या परिसरामध्ये आपले उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत. आपण बघतोय.